जरांगेकडं इच्छुकांची गर्दीच नसल्यामुळं एकतर आजपर्यंत माझ्या मते हे 8-10 लोक जरांगेकडं इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी आले असतील आणि इच्छुकांची भाऊ गर्दी नसल्यामुळं जरांगेने ही बैठक पुढं ढकलली आणि नक्कीच जरांगे कुठंतरी समाजाची फसवणूक करतात आणि जरांगेचे मालक मुंबईत आहेत. मालकाचा आदेश आला असं निवडणुका समोर ढकलल्यात. वातावरण सध्या शांत राहत्या. निवडणुका जवळ आल्याच्या नंतर पुन्हा वातावरण आणि जाती तेढ निर्माण करू आणि कसा त्याच्या मालकांना या निवडणुकीमध्ये फायदा करून देता येईल हे जरांगे नावाचा माणूस करत राहणार आहे. त्याचा मालक कोण आहे तुम्ही म्हणताय मुंबईत मालक आहे? तुम्हाला नक्कीच माहित आहे सरकारमधला प्रमुख माणूस जरांगे नावाच्या माणसाचा मालक आहे आणि विरोधी पक्षातला बी एक मोठा माणूस त्याचा मालक आहे. तर सरकारमधल्या माणसाचा त्याला आदेश आला असेल आणि ज्याचा मालकाचा आदेश येणं की जरांगेला थांबावं लागतं, कारण जरांगे एक चावी असणारं बावलं आहे. मालकाने जेवढी चावी दिली तेवढी टुक 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 करणारं हे बावलं आहे. त्यामुळे जरांगेच्या नादी लागून समाजाने, मराठा समाजाने स्वतःचं वाटोळं करून घेऊ नये. आजपर्यंत प्रस्थापित आणि राज्यकर्ता असणाऱ्या समाजाला येणाऱ्या काळात जरांगेच्या नादी लागलं तर नक्कीच समाजाचं मोठं नुकसान होईल.